या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहम्। भगवान श्री पंढरीरायांच्या, संत सम्राट माऊलींच्या आणि सर्व संत मांदियाळींच्या अकारण करून अद्भुत, असीम, अपूर्व अशा अनुग्रहाने या ठिकाणी आज संत सम्राट माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून यावर्षी असणारा जो सोहळा की ज्यामध्ये लाखो वारकरी पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी निघत असतात, त्यामध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडी मानसी कई एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाटप आहे। वारकऱ्यांना सर्वांना एक प्रकारची परमात्म्याला भेटण्याविषयी व्याकुळता निर्माण होते आणि या वार्षिक दिंडी सोहळ्यासाठी सर्वांच्या अंतकरणाला एक प्रकारचा वेध लागलेला असतो आणि अशाच काळामध्ये पंढरीरायसुद्धा त्या ठिकाणी वाट पाहत असतात, असं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी वर्णन केलं। माऊली सांगतात, माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले। वर्षभर आपल्या आले भागाते करीतो, नाम तुझे उच्चारितो। पांडुरंगरायापासून या ठिकाणी पौर्णिमेला काला घेऊन वारकरी आल्यानंतर पुन्हा त्यांना ज्येष्ठवद्य अष्टमीपर्यंत जो वेध लागतो तो वियोगेही ध्यान संयोगाचे। खरी जी अवस्था आहे ती संयोगापेक्षाही वियोगामध्ये, विराहामध्ये जे काही आपलं परमप्रेमास्पद आहे त्याचं चिंतन हृदयामध्ये अधिक सखोल किंवा गंभीर रीतीनं ठसतं। अशा प्रकारचा महानुभावांची या ठिकाणी असणारी विशेष अनुभूती आहे। त्यांना ध्यानाच्या अवस्थेत प्राप्त होणारी जी काही भगवंताची भेट आहे ती भेट अत्यंत अमौलिक अशा स्वरूपाची आहे। अशा प्रकारचे ह्या संप्रदायामध्ये मान्यता आहे की राहो आता हिचे ध्यान, डोळा मन लंपट कोंड कोंडणी धरीन जीवे, देह भावे पूजिन। पण ह्याचा एक बाह्य एक त्याचं व्यवस्था म्हणून या ठिकाणी सामूहिक अशा प्रकारचे दिंडी सोहळ्याच्या द्वारा सर्व एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला या न्यायाने हा 700 वर्षापासून किंवा अनेक शेकडो वर्षापासून हा दिंडी सोहळा चालू आहे। आताच आपल्याला संतांनी सांगितलेलं ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं वचन सांगितलं, परंतु आज अशा प्रकारचा दुर्धर प्रसंग या वारकरी संप्रदाय की बांधवांवर ओढवलेला आहे की जसं असं जगद्गुरू तुकोबारायांच्या चरित्रात वर्णन करतात की तुकोबारायांना शीतज्वराची बाधा झाल्यामुळं ते आषाढी वारीला जाऊ शकले नाहीत, म्हणून तुकोबारायांनी पत्रिकेचे अभंग जे आहेत तर ते अभंग लिहून दिले। वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या चरणी ते समर्पित केले। पांडुरंगाचा निरोप घेऊन पुन्हा ते देहूला आले। तोपर्यंत तुकोबारायांच्या मनाची अवस्था आणि वारकरी भेटल्यावर अवस्था ह्या जगद्गुरू तुकोबारायांना अनुभवता आल्या। परंतु तुम्हाला आम्हाला मात्र आज निरोप देण्यासाठी आपल्याला निरोपही देता येत नाही आणि निरोपही घेता येत नाही आणि पांडुरंगालाही भेटता येत नाही। मग याचा अर्थ त्याची चक्रपाणी वाटप आहे हे जगद्गुरू तुकोबारायांचं जे वचन आहे ते वचन यथार्थ जसंच्या तसं सत्य आहे। तर अशा वेळेला जरी आपण शरीराने जाऊ शकलो नाही तरी मनाने आपण नित्य पांडुरंगाच्या सान्निध्यात राहणं, वारकऱ्यांच्यामध्ये काया वाचा जीवे असं सर्वस्वी उदार, बाप रुक्मा देवरू विठ्ठलाचा वारीकर। केवळ शरीर जाऊ शकलं नाही तर शरीरापेक्षाही आपलं मन जे आहे ते जास्त अंतरंग साधन परमार्थाचं असल्यामुळं आपण मनाने या ठिकाणी मानसिक चिंतन पांडुरंगरायाचं समचरण सर्वजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणीम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीधर माला कंधरम कन्यनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। आता पांडुरंगराय देखील आपली वाट पाहत आहेत आणि आपण ह्या लाखो बांधवांसह पांडुरंगरायांच्या चरणाजवळ उपस्थित आहोत अशा प्रकारची भावना आपण आजही करू शकतो आणि हे शास्त्र प्रतिपाद्य अशा प्रकारचं साधन आहे। तुकाराम महाराजांनी म्हटले, तो होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी। आम्हाला जर आमच्या अंतकरणामध्ये परमात्म्याची मूर्ती जर कायमची ठसली गेली, करकटावरी तुळशीच्या माळा
ऐशे रूप डोळा दावी हरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐशे रूप हरी दावी डोळा, कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वैली ऐशी मूर्ती, गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेचे रूप, झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. जगद्गुरु तुकोबरायांच्या हृदयातून झालेलं ह्या अभंगाचं जे स्फुरण आहे तोच आपल्या जीवनामध्ये आदर्श आपण केला तर तो परमात्मा या ठिकाणी आपल्या विनंतीविषयी कधीही औदासीन्य धारण करणार नाही, तो तटस्थ राहणार नाही, तो आपल्याला कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता असा परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रगट होईल आणि त्यानेच खरा जीवनाचा कळस आहे. या ठिकाणी असं आहे की आमच्या आयुर्वेदमध्ये जनपदोध्वंसक व्याधी म्हणून एक विभाग चरकाचार्यांनी सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की जेव्हा सामूहिक अनेक लोकांचं प्रारब्ध, पापाचं प्रारब्ध, तेही उत्कट अशा प्रकारच्या पापाचं प्रारब्ध जेव्हा समाजाला फल देण्याला सन्मुख होतं त्यावेळेला अशा प्रकारच्या साथीचे रोग, महामारी किंवा जनपद म्हणजे अनेक जनसमूहांचा उद्ध्वंस करणाऱ्या अशा प्रकारच्या ह्या साथी येत असतात. आणि ते सुद्धा आपल्याला याच्यातून अंतर्मुख होऊन असं शिकवतात की या ठिकाणी तुम्ही जे काही शब्दस्पर्श रूप रसगंध या पंचविषयाच्या भोगासाठी ज्या परमात्म्याने जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, परमात्म्याला देवे दिला देह भजना गोमटा, हा देह तुम्हाला केवळ भजनासाठी दिलेला असताना तुम्ही आपल्या जे काही शास्त्र प्रतिपादित असणारं कर्म, शास्त्र प्रतिपादित असणारी उपासना आणि शास्त्राने आपल्याला जे काही ज्ञानकांड ज्याच्यामध्ये आपल्या स्वस्वरूपाचा परिचय करून दिलेला आहे. थोडक्यात मनुष्य जीवनामध्ये केवळ जर पाहिलं तर तीनच गोष्टी आहेत. एक तो काहीतरी क्रिया करतो ज्याला कर्म असं म्हणतात, तो अंतकरणामध्ये कोणत्या तरी भावना करतो, सद्भावना किंवा असद्भावना, सत्कर्म किंवा असत्कर्म, आणि तिसरी गोष्ट आहे की त्याच्या ठिकाणी असणारं बुद्धीला होणारं ज्ञान. तर ज्ञान, कर्म आणि भावना हेच मनुष्याचं जीवन आहे. आणि त्या जीवनामध्ये जे सुखदुःखाचा भोग होतो तो ज्या वेळेला मनुष्य या ठिकाणी जे आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून घेईल तर त्याचं दुःख कायमचं संपुष्टात येतं. भावनेने जर तो परमात्म्याचं चिंतन करील तर त्या ठिकाणी त्या श्रद्धेच्या पोटी त्याच्या अंतकरणात असणारी जी श्रद्धा आहे ती सत्श्रद्धा होत असल्यामुळं त्या ठिकाणी सद्भावनेत त्याचं पर्यवसान होतं आणि सद्भावना मनुष्याला सुख देते, असद्भावना दुःख देते. अज्ञान दुःख देतं, अज्ञान कार्य दुःख देतं आणि स्वरूपभूत ज्ञान हे मनुष्याला सुखाच्या राशीवर बसवतं. आणि जे काही कर्म आहे त्या कर्मामध्ये सत्कर्म जर कोणी करील तर त्याचं फल त्याला उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारं ऐहिक किंवा पारलौकिक सुख प्राप्त होतं. आणि ते कर्म जर निष्काम बुद्धीनं करत असेल तर अंतःकरण शुद्धी होते आणि त्याला सुखाची उपलब्धी होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता याव्यात म्हणून हा जगन्नियंता असणाऱ्या परमात्म्यानेच जणू काही आपल्याला दाखवून दिलं. करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राही, आपुले करुणेची साई, करी ओ आई मदवरी. या ठिकाणी परमात्म्याला तुझा अवघे हो येते, परमात्म्याला सर्व काही करता येतं. तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असल्यामुळं एका कोविड नावाच्या एका व्हायरसने त्याच्यामध्ये सजीवता नाही, परंतु त्याने आज संपूर्ण जग धास्तावलेलं आहे. याचं कारण काय आहे? या कालाचा उपयोग आपण आपली वृत्ती बहिर्मुख धावणाऱ्या वृत्तींचं नियमन करून वृत्ती जर आपण त्या वृत्तीच्या अधिष्ठान रूपाने असणारा परमात्मा त्या शुद्ध वृत्तीनं किंवा त्या वस्तुनिष्ठ अशा स्थितीचा आपण जर वेध घेतला तर ही गोष्ट लक्षात येईल की जसं त्याच्यावर एक टणक आवरण आहे मेदाचं आणि ते आवरण लवकर फुटत नाही, परंतु तो ज्या वेळेला आपल्या शरीरात प्रवेश करतो विशेषतः श्वासवाहिनी किंवा या फुफ्फुसांमध्ये तर त्यावेळेला ते आवरण फुटतं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी ह्या रोगाचा ज्या लक्षणांचा प्रादुर्भाव होतो. याचाच अर्थ असा आहे की मनुष्याच्या बाहेर ते काही करू शकत नाही. जडाला चेतनाशिवाय कोणत्याही प्रकारचं स्वतःची सत्ता नाही आणि स्फुरण नाही. म्हणजे
याचा अर्थ खरंच चैतन्याचा गाभा, चैतन्याचा सागर, चैतन्यानंद, चैतन्याची सत्ता, चैतन्याचा प्रकाश हे आपलं स्वरूप आहे. परंतु ह्या स्वरूपाला आपण जेव्हा विसरलो त्यावेळेला आपण जडालाच महत्त्व देतो आणि त्या ठिकाणी धनसंपत्ती किंवा विषयोपभोग किंवा कीर्ती इत्यादींच्या पाठीमागं लागून आपलं मूळ स्वरूपाला आपण जेव्हा विसरतो, किंवा हा जो परमात्मा आहे ज्याने हे सर्व सृष्टी उत्पन्न करतो, त्याची स्थिती करतो आणि लय करतो, त्याच्यासाठी हे सगळे धर्म आणि धर्मग्रंथ, धर्माच्या आचार्य अवतीर्ण झाले आणि त्यांनी लोकांना देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपसोनी. धर्म कोणते असो, संप्रदाय पंथ अनेक असोत, पण सर्वांचं मूळ आचार्य जे सांगतात किंवा ते अपौरुषीय वेद जे काही आपल्याला प्रतिपादन करतो ते म्हणजे हीच गोष्ट आहे, आपल्या करुणेची साई करिओ आई मदवरी. परमात्म्याने आपल्यावर करुणा करावी आणि करुणा होण्यासाठी परमात्म्याचे हृदय द्रवीभूत व्हावं, त्याच्यासाठी परमात्म्याचे नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, स्वधर्माचरण आणि या ठिकाणी श्रद्धापूर्वक केलेली भक्ती ही 3 साधनं वेदाने सांगितलेली आहे. कांडत्रय निरूपिणी हेच गीतेमध्येही सांगितलेलं आहे. तेव्हा मनुष्य मात्राने संपूर्ण अंतर्मुख होऊन ही गोष्ट केली पाहिजे. आज या ठिकाणी हा एकाच देशापुरता मर्यादित आदर नाही, तर हा संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेला आहे. याचा अर्थ सर्व विश्वातील प्रत्येक मानव मात्राला ह्याची गरज आहे. वेदाने जेव्हा वेद सांगतो किंवा स्मृतिग्रंथ सांगतात की दाता यथा पूर्वम अकल्पयत, ज्या वेळेला ही सृष्टी उत्पन्न केली तेव्हा सृष्टीमध्ये असणारे जे मानव आहेत त्या मानवांचं आत्यंतिक कल्याण किंवा मंगल व्हावं यासाठी ईश्वराच्या निश्वासातून वेद झाले असं सांगतात. तस्य निश्वसितम वेदाः. तर त्याच वेळेला मनुष्य जीवनामध्ये आचारसंहिता, विचारसंहिता आणि भावना यांचा कसा सम्यक समन्वय जीवनामध्ये साधावा आणि मनुष्यानी अत्यंत हे जीवन जे मानव जीवन आहे ते मानव जीवन दुःख भोगण्यासाठी नाही, ते केवळ विशुद्ध स्वरूपातला असणारा आनंद भोगण्यासाठी आहे. परंतु त्याच्यासाठी एक आचारसंहिता सांगितलेली आहे आणि त्या आचारसंहितेचं पालन केलं तर आताही आपण अनेक लोक ठिकठिकाणी धर्मग्रंथाचं वाचन, जप, ध्यान किंवा पूजा, यज्ञ यागादी करतात. याचंच कारण आहे की हा जो झालेला पापाचा संभार आहे ह्याच्यावर मात करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये ह्या सद्भावना अधिक वृद्धिंगत केल्या, सत्कर्माचं पालन केलं आणि आपण अंतर्मुख होऊन मी कोण आहे, मी हे मानव जीवन मला कशासाठी प्राप्त झालेलं आहे, कुठं मला जायचं आहे, आणि हे संतांचे संगती मनोमार्गगती. संतांच्या संगतीमध्ये आपलं अंतर्मुख केलेलं मन हेच त्याचा निवाडा करू शकतं आणि हेच वातावरण आपल्याला संपूर्ण वैश्विक मानव मात्रासाठी भगवंताने हे आपल्याला दिलेलं आहे. थोडक्यात काय आहे, ही आपल्याला दिलेली शिकवणीसाठी केलेले एक वातावरण आहे असा विचार मनुष्याने करणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये आपण आपलं जीवन जितकं सदाचार संपन्न होईल, ज्या धर्माचे, ज्या पंथाचे जे काही नियम असतील त्या नियमाला अनुसरून, विशेषतः वारकरी जीवन जे आहे ते सर्व पंथ, सर्व धर्म ह्यांना आपल्या पोटात घालणारं आहे. वारकरी संप्रदायाचं मायपोट किंवा संतांचं मायपोट विचारसरणी ही अत्यंत व्यापक आहे आणि अशा वेळेला ह्या संप्रदायाच्या जे काही विचार आहेत किंवा भावनेचं स्वरूप आहे किंवा कर्माचं स्वरूप प्रतिपादन केलेलं आहे त्याचं जर अनुसरण करू, थोडक्यात संत विचारांचं जर आपण अनुसरण करू तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपण शरीराने पांडुरंग परमात्म्याला जाऊ शकलो नाही तरी ह्या शरीरापेक्षाही, स्थूल शरीरापेक्षाही सूक्ष्म शरीर आणि सूक्ष्म शरीरापेक्षाही कारण शरीर हे त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे आणि त्याच्याही पेक्षा सूक्ष्म असेल तर तो परमात्मा आहे, जो आकाशाचे पालवे गाळून घेतलेले अनोरणीयान महतो मह्यान असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचं ह्या परमात्म्याचं चिंतन जर आपल्याकडून घडलं तर या ठिकाणी कोणताही देश किंवा कोणताही काल किंवा कोणत्याही प्रकारची प्राप्त झालेली अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती आपल्याला काहीही बाधू शकत नाही. मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पडी भारे चित्त न दाटे. आणि अशा प्रकारची ही जीवनशैली आपल्याला प्राप्त व्हावी याच्यासाठी हे जे विचार आहेत हे विचार सोडून आपण जेव्हा त्या पाश्चिमात्य भोगी अशा प्रकारच्या जीवनाचं अनुसरण करायला लागलो, मंत्रद्रष्ट्या ऋषींनी सांगितलेले जे काही विचार आहेत, आचार पद्धती आहे त्या सर्वांना आपण सोडून जेव्हा
स्वैरपणाने व्यवहार करायला लागतो आणि आपातता वरवर असणारं जे विषय सुख की ज्या ठिकाणी जे सुरुवातीला आपल्याला जसं बचनाग आहे तो बचनाग खाताना मधुर लागतो, परंतु ते खाल्ल्यानंतर तो मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो, त्याप्रमाणे हे विषय सुख अत्यंत क्षणभंगूर अशा स्वरूपाचं आहे आणि त्याच्या पाठीमागं आपण संपूर्ण जीवनाचा वेच करतो. आणि हा मानवदेह अशा प्रकारचा आहे की या ठिकाणी त्यांनी सांगितलं मनुष्याला जर न मिळे नरदेह एक क्षण, जर या ठिकाणी मेरू तुल्य पृथ्वी दिलेल्या स्वर्ण, मेरू पर्वतावर इतकं सुवर्ण दिलं तरी एक क्षणसुद्धा हा नरदेह आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, वाढून मिळत नाही. इतका महत्त्वाचा आपण तो विषयांमध्ये विनाकारण घालवतो. यासाठी ह्या सर्व मानवजातीने फक्त अंतर्मुख होण्याची गरज आहे. आपल्या ज्या अंतःकरणवृत्ती इंद्रियांच्या द्वारा सारख्या बाहेर धावतात त्याऐवजी आतमध्ये सुखाचा कंद असणारा, मूलभूत सुखाचा आनंदाचा स्रोत असणारा जो परमात्मा हा नित्य विराजमान आहे. परमात्मा उत्पन्न झाला नाही, त्याचा कधी नाश होत नाही, तो परमात्मा नित्य आहे. आणि परमात्मा हे आपण जे काही पांडुरंगाकडे जातो आणि पांडुरंगाच्याकडे जाण्याची आपल्या अंतःकरणात ओढ आहे, परंतु आपल्या संतांनी सांगितलेलं हे पांडुरंग परमात्मा हा दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. परमात्मा हा विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. परमात्मा जो आहे तो परमात्मा एका ठिकाणी नाही, परमात्मा सर्वत्र व्यापक परमात्मा आहे. आज आपल्याला परमात्मा हे सांगत आहे की माझ्या परिच्छिन्न रूपात जरी तुम्हाला पाहता आलं नाही, माझं परिच्छिन्न रूप आणि निर्गुण स्वरूप ही दोन्ही एकच आहेत. ज्ञानोबा सांगतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण आणि निर्गुण जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. किंबहुना आपल्या संप्रदायाची प्रारंभ हा वारकरी संप्रदायाचा निष्काम कर्मापासून होतो आणि त्याचा जो काही परिसमाप्ती आहे ती नैष्कर्म्य दशेमध्ये होते असा हा संप्रदाय सांगणार आहे. आपले गोरोबा काका सांगतात की निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. आपल्याला कायमच परिच्छिन्न किंवा गुणांमध्ये राहायचं नाही तर गुणांच्या अतीत व्हायचं आहे. परंतु गुणांच्या अतीत होण्यासाठी परमात्म्याचा असणारे जे गुण आहेत ते गुणवर्णन, परमात्म्याचे असणारे जे नाम ते नाम, परमात्म्याचं रूप, मुखी नाम हृदयी ध्यान हेच परमार्थ साधन असा हा संप्रदाय सांगतो. पहिल्यांदा आपण नामरूपापासून आरंभ करायचा आणि त्या नामरूपाचा आश्रय करून ज्या परमात्म्याच्या सगुण रूपाचं चिंतन करतो तोच परमात्मा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते. तो परमात्माच आपल्याला सगुणातून निर्गुणात आणि पुढे जाऊन माऊली हरिपाठात सांगतात त्याप्रमाणे सगुण निर्गुण गुणाचे, सगुणही गुणात्मक आहे आणि निर्गुणसुद्धा गुणसापेक्ष आहे, परंतु सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिविन व्यर्थ जाय. परमात्मा हा नही रंग नही रूप नही वर्ण छाया, निर्गुण निराकार तोही रघुराया. अशा प्रकारचं भगवंतानीच अरे तुम्ही माझं सगुण सुख आत्तापर्यंत भोगलं, आता या सगुणातूनच निर्गुण स्वरूपाची ही अनुभूती तुम्हाला यावी म्हणून या ठिकाणी मला जर तुम्हाला माझं सगुण साकार स्वरूपाचीच आवड असेल तर मी तुम्हाला त्या माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची पुरवी कोड, सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. मी तुम्हाला प्रेम देतो आणि ते प्रेम तुम्ही आता हृदयातच भोगा. हे शरीर हेच पंढरपूर आहे, आत्मा हाच पांडुरंग आहे. या रीतीनं तुम्ही त्याचं आस्वादन करा, रसास्वादन करा. ह्या मनुष्य शरीरामध्ये येऊन या ठिकाणी परिस्थिती कितीही प्रतिकूल झाली तरी अनुकूलता आणि प्रतिकूलतेपेक्षा वस्तुस्वरूप जे आहे आणि जे वेद प्रतिपाद्य आहे, जे संतांनी अनुभवलेलं आहे त्या अनुभवामध्ये सर्वत्र परमात्म्या वाचून दुसरा कोणताच पदार्थ नाही. परमात्माच एक मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. या ठिकाणी परमात्मा हा कणाकणामध्ये भरलेला आहे. तेव्हा याच ठिकाणी आपण आता जरी आपण जाऊ शकलो नाही तरी आपल्या जी काही 24 तासाची दैनंदिनी आहे त्या दैनंदिनीमध्ये माऊलीने सांगितलं जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, नृप पाहता आनंदी आनंद साठवे. जर आपण या ठिकाणी शरीराने गेलो नाही परंतु आपल्या दैनंदिन 24 तासातल्या 3च अवस्था आहेत, जागृत स्वप्न आणि सुषुप्ती. जर आपण जागृतीमध्ये नित्य परमात्म्याच्या चिंतनात रमलो, आपण जे चिंतन करतो तीच आपली
पंढरीकडे चाललेली वाटचाल आहे, ज्या ठिकाणी आपण जे भोजन करतो तो दिंडीतल्या मुक्कामाचा प्रसाद आहे, आणि आपली जी सुषुप्ती आहे ती सुषुप्ती आपण पांडुरंगाच्या चरणाजवळ या ठिकाणी आता उपस्थित आहोत असं म्हणत जर आपण त्या ठिकाणी निद्रिस्त झालो तर आपल्याला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्यामध्ये चिंतन केल्याची फलश्रुती प्राप्त होते असं शास्त्र सांगतं. आणि ही जीवन पद्धती जी आहे तरी वारकरी संप्रदाय हा अत्यंत श्रीमंत विचाराचा संप्रदाय आहे की ज्या संप्रदायामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सगुण निर्गुण असा आग्रह धरलेला नाही. आणि अशा वेळेला आपणही आपल्या वस्तुस्थितीला किंवा देशकालाला अनुसरून या ठिकाणी सुरेश्वराचार्य सांगतात बुद्धेर फलम अनाग्रह. जर आपण खूपच आग्रही अशा प्रकारची भूमिका धरली, आपण देशकाळाप्रमाणे पाहिलं तर आत्तापर्यंत या वारकरी संप्रदायातले जे काही धुरीण होऊन गेलेले आहे त्यांनी जो सामूहिक जीवनामध्ये जेव्हा एखादा प्रसंग येतो, चांगला असो किंवा वाईट असो, त्याच्यामध्ये व्यक्तीनं त्या व्यष्टीनं समष्टीची लीन होण्यातच समष्टीचं आणि व्यष्टीचं कल्याण असतं. म्हणून आपल्या संप्रदायातल्या कोणत्याही धुरीणांनी या ठिकाणी आग्रह धरलेला नाही. तर या गेले 250-300 वर्ष अभ्यास चाललेल्या दिंडीला अशा प्रकारचा प्रतिबंध निर्माण झाला तरी सरकारी नियम किंवा शास्त्रज्ञांनी जे काही मानवजातीचं संरक्षण होण्यासाठी सांगितलेले नियम त्यांना अनुसरणं हे आपलं परम कर्तव्य आहे. या ठिकाणी समष्टीसाठी त्यांनी सांगितलं की आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. आपल्या आत्मज्ञान व्हायचं असेल तर पृथ्वीचा त्याग करा असं सांगितलेलं आहे. तसंच जर या ठिकाणी पृथ्वीवरील मानवमात्रांचं कल्याण होत असेल तर त्या ठिकाणी सर्वांच्या कल्याणासाठी आपण आपल्या एकट्याच्या शारीरिक, मानसिक किंवा वाचिक कोणत्याही प्रकारचं सुख असेल तर त्या सुखाचा परित्याग करणं हे प्रत्येक व्यष्टीचं किंवा मानवाचं कर्तव्य आहे. आणि त्याला अनुसरणाऱ्या ह्या संप्रदायाने अत्यंत सुरेख अशा प्रकारचा समन्वय साधून या ठिकाणी निर्णय घेऊन ही जी काही सध्याची वाटचाल आहे तर ही वाटचाल ठेवलेली आहे. आणि त्याला अनुसरूनच आम्ही आता या ठिकाणी आताच सांगितलं की जी काही बाह्य पूजा आहे त्यापेक्षा मानस पूजा ही सर्वात श्रेष्ठ पूजा सांगितलेली आहे. आणि ती पूजा आपल्याकडून घडावी. आपल्याला पांडुरंगराय हे नित्य आपल्या हृदयस्थ आहेत. परमात्मा साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. पांडुरंगाजवळ आपण जेव्हा जाण्याचं आपलं भाग्य होईल तेव्हा तो बाहेर धाकुटी मूर्ती उभा आहे. आणि तोपर्यंत साठविला राहे हृदय संपुटी, साठविला हरी जी हृदय मंदिरी. आणि त्याचं फल पण सांगितलं, त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार. आणि अशा प्रकारचं आपलं व्यापक अशा प्रकारचं अंतःकरण असलं पाहिजे. क्रांतदर्शी अशा प्रकारचे आपल्या बुद्धींचे निर्णय असले पाहिजे. आणि यामध्ये शांत दांत मनाने आलेल्या प्रसंगाला सामोरे जात आणि याच्यामध्ये आपल्याजवळ असं शारीरबल किंवा मनोबल किंवा जेवढं आपलं बुद्धिबल आहे, जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांचं बुद्धिबल आणि सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातले सगळे लोक किंवा याला बायोलॉजीमध्ये म्हणतो जीवशास्त्र, तर त्यांनी सर्वांनी आपल्या जेवढी काही बुद्धी आहे तेवढी पणाला लावलेली आहे. पण अजूनही काही निश्चित स्वरूपाचं संशोधन झालं नाही. कारण बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती, जो परमात्मा बुद्धिदाता आहे त्याला विसरून जीवाचं मनोबल, शारीरबल किंवा बुद्धिबल हे कधीच पुरेसं पडत नाही. त्याच्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे बुद्धीचा निर्माण करता, बुद्धीच्या ठिकाणी स्फुरण देणारा किंवा बुद्धीचा अधिष्ठान असणारा, बुद्धीचं कारण असणारा अशा प्रकारचा जो परमात्मा आहे त्या मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. आणि तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. आणि हे तुकाराम महाराजांनी असं सांगितलं नाही तर लोकांना शास्त्राचा संदेश सांगितला. तुका म्हणे साक्षी आले तेही केले प्रगट. तुकाराम महाराजांना साक्षी कुठं आलं, त्यांना जाता आलं नाही तेव्हा. आणि तुम्हाला आम्हाला साक्षी त्याचं अनुभव कधी आला, आत्ता आला, ऐक ना. त्यामुळे सर्वांची स्थिती एकच आहे. गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनी एक लेख पाठवला परवा, तर त्याच्यामध्ये वारकऱ्याच्या अंतःकरणाची बाकीचे काही तक्रारी करणं, आम्ही जाणारच, आम्ही त्या ठिकाणी ऐकणार नाही असं न म्हणता तुकाराम महाराजांचं निमूटपणे स्वीकारलं. त्याप्रमाणे आपणही निमूटपणे ही ईश्वर दत्त असणारी जी स्थिती आहे
ती स्वीकारून बहुकरुणावंत असणाऱ्या परमात्म्याची अनन्य शरणागती करणं. आणि ती शरणागतीसुद्धा खरं तर फक्त आमचं आयुष्य वाचावं, सगळा समाज वाचावा याच्यासाठी नाही, तर तो पसायदानामध्ये मागितल्याप्रमाणे तो समाज निर्माण व्हावा. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अशा प्रकारचं हे जे वास्तविक हे वारकरी म्हणजे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आहे, पण त्यांच्यावरही हा प्रसंग प्राप्त झालेला आहे. परंतु आम्ही असं म्हणतो की संपूर्ण विश्वातली जी संस्कृती आहे त्या सगळ्या संस्कृतीनं ह्या वारकरी संप्रदायाचं किंवा भारतीय वेदानुमोदित असणारी वैदिक संस्कृतीचं जतन करणारा हा जो पंथ आहे याच्या असणारे जे काही आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं पालन सगळ्यांकडून व्हावं अशा प्रकारची माऊली त्यांना सर्वांना बुद्धी द्यावी. आणि हे जे विश्व आहे हे सर्व विश्व हे संत सम्राट भगवान माऊलींच्या कृपेने या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी ही ईश्वरनिष्ठा उत्पन्न व्हावी. त्यांना जे अंतकरणामध्ये असणारं जे कौटिल्य त्यांच्या अंतकरणामधून दूर व्हावं. संत संगतीमध्ये संतांच्या संगतीत हे चिंतन करावं. आणि सुखप्राप्तीसाठी आणि दुःख निवृत्तीसाठी जे लोक मनाने उपाय करून राहिले आणि त्याच्यातून सुख मिळेल असं वाटतं किंवा त्या विचाराचे जे प्रवाह आहेत तर त्या सगळ्या विचारांच्या प्रवाहापासून सर्व विश्व हे दूर व्हावं. आणि अशाच प्रकारचे हे वातावरण निर्मिती झालेली आहे. आपल्याला वाटतं की आता लोकांच्यामध्ये खूपच मोठं आता लोकांची जिरली आता कळलं, पण खरं जर आपण बारकाईनं पाहिलं तर अजूनही आपली जिरलेली नाही, अजूनही आपल्याला अजून काही वाटतच आहे. आता याचा अर्थ शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या पंचविषयाच्या इच्छा हळूहळू विरळ होत चालल्या असं आपलं मन आपल्याला साक्षी देत नाही. पण खऱ्या रीतीनं इकडं जर ह्या गोष्टी जर आपल्या अंतकरणात आता ठसावल्या आणि ज्या वेळेला हा परमात्मा हे आपलं असणारं अरिष्ट ते हा आपल्यावर प्राप्त झालेला महामारीचा अनर्थ हा दूर करील तेव्हा सगळं लोक यावेळेला, नाहीतर ह्या ज्या वेळेला करोनाने जगग्रस्त आहे त्याच वेळेला युद्धाचं वातावरण व्हावं हे काही योग्य नाही. परंतु अशा याचाच अर्थ अजून ही मानवजात खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठता मानत नाही. आणि अशाही वेळेला आम्हाला सत्ता जास्त असावी, आम्हाला श्रीमंती अधिक असावी, सत्ता स्पर्धा त्याच्या बाबतीत चालूच आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टी नाही. आता तुम्ही म्हणाल मग ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण कसं व्हायचं, त्याचं निवारण होऊ का नाही, परंतु समष्टी ही व्यष्टीपासून बनत असते. त्यामुळं ज्याच्या अंतकरणात ह्या सद्बुद्धीचं स्फुरण होईल त्याचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. काय आपल्या अंतकरणात दैशी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. आपल्या अंतकरणामध्ये जसा एखादा दिवा छोटा असतो पण घरभर प्रकाश पाडतो तसं आपल्या अंतकरणात ज्या ज्या महापुरुषाच्या किंवा ज्या साधकाच्या किंवा जो सत्याच्या शोधात अन्वेषणात आहे अशा एखाद्या अंतकरणात हे स्फुरण ज्ञानोबारायांचं होईल तर त्या व्यष्टीपासूनच समष्टी बनत असते. आणि आपल्या दृष्टीनं अवघेची त्रैलोक्य आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आपलं जर चित्त चरणात भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी लागलं तर हे संपूर्ण जगत त्या ठिकाणी सुखी होणार आहे. आणि सर्वात मूळ काय आहे की सुखरूप दुधा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखाचा शोध पांडुरंग परमात्म्याला सोडून जर दुसऱ्या ठिकाणी घेतला तर चालणार नाही. बरं, परमात्मा काय, तो पांडुरंग परमात्म्याचं केलेलं वर्णन आहे महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रही समागत्य तिष्ठंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. इथं तुकाराम महाराज म्हणतात अरे ह्या भवसागरात तुम्ही गटांगळ्या खाता आणि तुमच्या बलाने हात तरून जाता येणार नाही. म्हणून तुकोबाराय पांडुरंगाला प्रार्थना करतात की भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवण्या त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेठी आणि भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. आपण गांजून जाण्याचं किंवा गांगरून जाण्याचं कोणतंच कारण नाही. आपल्या भावासाठी तो आपल्याला खांद्यावर नेणार आहे. तुकाराम महाराज प्रार्थना करतात माझे चित्त तुझे पायी राहे आईसे करी काही धरून या बाही भवाहा तारी दातारा चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशापाश करी वास हृदयी. आपण परमात्म्याच्या पायाजवळ नसलो तरी पायाजवळ ठेवा अशा प्रकारची प्रार्थना आपण करू शकतो. परमात्मा हा
या ठिकाणी अकारण करुणालय असं असल्यामुळं आपल्याला आता कितीही, जसं एखादी वस्तू जर ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी ती जर शोधली तरच मिळेल, तसं आपण जर अजूनही सुखाचा शोध करताना जे परमात्म्याच्या अतिरिक्त केवळ क्षणभंगूर, अनित्य, मिथ्या, पारतंत्र्यादी दोषांनी दूषित अशा प्रकारच्या या विषयांच्या ठिकाणी किंवा इंद्रिय आणि विषयांच्या संयोगाच्या ठिकाणी सुखाच्या अनुभूती घेण्यासाठी कितीही धडपड केली तरी त्याचं फल केवळ दुःखच आपल्याला मिळणार. जे आभासिक सुख आहे ते सुद्धा दुःख लेवणी सुखाच्या अंगी सळीत जगाते अशा प्रकारचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये केवळ परमात्माच सुखरूप आहे एवढी जरी धारणा या कालामध्ये आपली झाली आणि आपण त्या ठिकाणी परमात्म्याकडेच प्रार्थना करायची की तूच बुद्धीचा दाता आहे, आता होई माझे बुद्धीचा जनिता, तूच मला अशा प्रकारची बुद्धी दे, तूच सर्व करून घे. तर परमात्मा हाच ईश्वर हा सर्वभूतानां हृदयशैर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. तोच परमात्मा हृदयातून सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे आईशी बुद्धिस्प्रेजे अरनिशी ते वस्तुगामी. तो वस्तू म्हणजेच परमात्मा आणि तो परमात्मा आपल्याला जर आपण शरणागत झालो तर तोच आपल्याला मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अघात निवाराया. आणि याची जेव्हा अनुभूती होईल त्यावेळेला आता शास्त्र सांगतात, तर्काने काही गोष्ट ईश्वर सिद्धी तर्काने होते, शास्त्र सांगतं शब्दप्रमाणाने सिद्ध होतं, संत सांगतात त्यांच्या अनुभवाने सिद्ध आहे. पण हा अनुभव जोपर्यंत आपल्याला आला नाही तोपर्यंत आपल्याला ही अनुभूती आपल्याला कधी स्थिर अनुभूती प्राप्त झाली नाही तोपर्यंत आपलं मन पुन्हा सुखाच्या शोधात कुठंतरी अशा प्रकारच्या मिथ्या वस्तूमध्ये चाचपडत राहणार. त्यापेक्षा ही अनुभूती यावी असं परमात्म्याने आपल्याला वातावरण करून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेला आपण जर परमात्म्याकडे शरण झालो आणि तुझं विन कोणा शरण जाऊ नारायण, आता तुझ्या ऐसा न देखे मी कोणी दुजा तेही त्रिभुवनी. आता देवा तूच एक मला आधार आहे. द्रौपदीला जोपर्यंत द्रौपदीनं वस्त्र हातात धरलं, सावरण्याचा प्रयत्न केला, दातात धरलं, पांडवांकडे पाहिलं, भीष्म पितामहाकडे पाहिलं, तोपर्यंत द्रौपदीला तिचं संरक्षण होऊ शकलं नाही. पण जेव्हा तिनं परमात्म्याला अत्यंत करुणापूर्ण अशा प्रकारची हाक मारली त्यावेळेला परमात्म्याने येऊन तिला वस्त्राच्या घड्या पुरवल्या नाही, नेसती लुगडे सोय झाला. परमात्माच ह्या वस्त्रावतार, जसे 24 अवतार आहे त्याच्यामध्ये गुरुवर्य डोंगरे महाराज सांगायचे ते एक वस्त्रावतार आहे, तसा परमात्मा तुमच्या आमच्यासाठी जर आला तर त्याला एका क्षणामध्ये तो ह्या सर्वांचा एक उपाय सापडेल, लस सापडेल, नसलं प्रतिकारशक्ती येईल किंवा त्याचा निपात होईल. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण याच्यासाठी उपाय एकमेवाद्वितीय आहे आणि तो म्हणजे परमात्मा श्री विठ्ठलाची शरणागती. आणि ती शरणागती करण्यासाठी तुम्ही म्हणाल शरणागती करण्यासाठी आम्ही तर पंढरपूरला भगवत चरणाजवळ पोचू शकत नाही, पोचले नाही तर परमात्मा हा या ठिकाणी चित्तचोर आहे, तो वित्तचोर नाही. तर तेव्हा चित्ताने जर तुम्ही अखंड ज्या 4 गोष्टी परमात्म्याने सूक्ष्म दिलेल्या आहे, अहम जो आहे अहंकार, तो अहंकार मी परमात्म्याचा दास आहे, तुमचा दास आहे, इथं आपला अहंकार बसला पाहिजे. मन संकल्प विकल्प करणारं मन ते सारखे संकल्प तो नाही दुजा महाराजाविन काही. सगळे संकल्प जे आहे ज्ञानोबारायांच्या सहवासात मी पांडुरंग परमात्म्याच्या दिशेने पंढरीरायाच्या दिशेने मार्गस्थ आहेत. बुद्धीचा निश्चय आहे, काय होईल ते हो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. पण मी परमात्म्याला सोडणार नाही. परमात्म्याने कशाही प्रकारचं वातावरण केलं, जशी आईच्या खांद्यावर बसलेला मुलगा, आई म्हणते की 7व्या मजल्यावर तुला टाकून देते, तो म्हणते खुशाल टाक. या ठिकाणी त्याला माहिती आहे माझी आई मला कसे टाकेल. अशा प्रकारचा बुद्धीचा निश्चय असेल तर आणि याविषयी याशिवाय आपलं चित्त जे आहे ते चित्तामध्ये जे आपल्या आवडती वस्तू असते तिला विसरायचा प्रयत्न केला तर विसराच्या रूपाने पुन्हा त्याचं ध्यानच करीत असतं. त्याप्रमाणे आपला असणारी चित्तवृत्ती ही जर परमात्म्याचं चिंतन करील, अहंकार मी देवाचा आणि देव माझा असं म्हणेल आणि निश्चयात्मक अशा प्रकारचा बुद्धीचा शरणागतीचा निश्चय होईल आणि मन परमात्म्याचा संकल्प करील तर आपण नित्य परमात्म्याच्या सन्निध आहोत. आणि परमात्मा हा आपल्याला कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चढता कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. या रीतीनं आपण जर त्या परमात्म्याशी एकरूप होऊ तर या ठिकाणी तो परमात्मा निश्चित आपलं मंगल
किंवा कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला या काळामध्ये आपण वारकरी जीवन जे आहे, ही वारकरी जीवनशैली आपल्याला आमरणांत शेवटच्या श्वासापर्यंत करायचे आहे असा निश्चय करून या ठिकाणी हे असणारं संप्रदायाचं तत्त्वज्ञान, हे तत्त्वज्ञान इतरांनाही सांगून त्याचा प्रचार प्रसार करून त्यांना आपल्या प्रवाहात घेऊन कोणत्याही जातीपातीचा धर्माचा निकष न लावता खऱ्या वस्तुनिष्ठ असणारं जे काही मंत्रद्रष्ट्या ऋषींच्या समोर आलेलं जे काही जो काही वेद आहे, तर तो अपौरुषेय शब्दराशी असा वेद प्रमाण माना. तुमच्या बुद्धी चालवू नका. या ठिकाणी इदम इत्थम रूपाने ह्या शब्दाच्या अर्थाचं अनुष्ठान करा आणि आम्ही तेच करू. अशा प्रकाराने तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवशेनी. अशा संती हे पहिलं लाविले निशान, ते नाम वैखरी मुखे गरजो. भगवंताचं नामस्मरण आणि या वारकरी संप्रदायाची जी मुख्य संपत्ती आहे, गाथा जगद्गुरु तुकोबारायांची, ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांची आणि भागवत श्रीनाथ महाराजांचं, ही जी प्रस्थानत्रयी आहे, या प्रस्थानत्रयीचं अनुसरण करणारी सर्व मानवजात ही निश्चित आणि निश्चितपणे सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची तशा प्रकारची प्रेरणा त्या सर्वांना मिळावी हीच आजच्या निमित्ताने भगवान माऊलींच्या जवळ आणि पांडुरंगाच्या जवळ त्यांच्या सत्तेतून प्रार्थना करून आपण आजच्या चिंतनाला विराम देऊ. कुंडली वरदाहस्त श्री ज्ञानदेव तुकाराम.